आपल्यासोबत भाजपचे आमदार संजय केनेकर आहेत. भाऊ, नाशिकचं प्रकरण, लवजिहाचं प्रकरण तुम्हाला माहीतच आहे. त्या प्रकरणात निदा खानला संभाजीनगरचे MIMचा नगरसेवक आहे मतीन पटेल याने आश्रय दिला होता आणि या ठिकाणी नाशिक पोलिसांनी कारवाई केली आणि मतीन पटेलला आणि निदा खानला या ठिकाणी ताब्यात घेतले. आता त्यांची चौकशी चालू आहे. परंतु कुठेतरी काल शहरामध्ये OVC होते, त्यांनी आणि इम्तियाज जलील यांनी कुठेतरी निदा खान आणि मतीन पटेल यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही याच्याकडे कसं बघता? खरं तर चुकून माकून या छत्रपती संभाजीनगरचा इम्तियाज जलील हा खासदार राहिला आणि जो म्होरक्या यांचा आहे तो उद्या काल येऊन बडबडला इथं. हा आधुनिक निजाम आहे आणि निश्चितच आम्ही एक निजाम संपवला. 1 वर्ष उशिरा स्वतंत्र झालो आम्ही मराठवाडा, पण एक निजाम संपवला. याही निजामाला कपडे काढून नाही या छत्रपती संभाजीनगरहून हैदराबादला पाठवलं तर आम्ही छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी ठरणार नाही. निश्चितपणे ज्या पद्धतीने हे लव जिहाद झालं, लँड जिहाद झालं, गोमांसची तस्करी झाली किंवा धर्मांतर झालं, या भूमिका घेऊन हे यांचे एक एक नगरसेवक डोके वर काढतात आणि हे डोके आम्ही आणि प्रशासन ठेचल्याशिवाय राहणार नाही. निश्चितपणे हा महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांचा, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि त्यामुळे हे समजू नये त्यांनी खरं तर ही पाळेमुळे ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार नव्हतं त्यावेळेस ही जडे आहे आणि ही जडे आम्ही उकडून काढतोय. यांच्या निशाण्या आम्ही मिटवत चाललो आहे. निश्चितपणे यांनाही मिटवून टाकू. काही मोठी गोष्ट नाही आहे. ज्या पद्धतीने हे त्या रिदा खानला पाठिंबा देत आहे, हे पाठिंबा देण्याचं जे षडयंत्र आहे याच्या मागे मोठा रॅकेट आहे आणि हे रॅकेट खऱ्या अर्थाने उघडीस पाडून आज तर आम्ही त्या मतीन पटेलाच्या त्या जो नगरसेवक आहे त्याच्या घरावर आणि कार्यालयावर नोटिसा लावल्या. त्याचं भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही. यांचे जे मनसुबे आहे हिंदू धर्माच्या संस्कृतीचं पतन करण्याचे, ते मनसुबे यांच्यासह गाडू आम्ही, यांच्यासह गाडू. आणि त्यामुळे तो OAC विषारी साप जो गरळ वकतो इथे येऊन आणि खऱ्या अर्थाने या शहराचं सामाजिक वातावरण बिघडतो, त्यालाही खऱ्या अर्थानं आम्ही हैदराबादला अशा अवस्थेत पाहू की खरं अर्थानं हा महाराष्ट्र पाहिल की खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे म्हणून. दुसरा विषय असा की राज्यामध्ये एक प्रकरण मोठं गाजतंय खरात बाबांचं. त्या प्रकरणात आता रुपाली चाकणकर SIT समोर चौकशीला सामोरे जाणार आहेत. याकडे कसं बघता तुम्ही? खरं तर कायद्यापुढे कोणीच मोठं नाही आहे आणि त्यामुळे जे काही चुका करतील त्याला कायद्याची शिक्षा होणार, कायद्याने शिक्षा मिळणार आणि निश्चितपणे कायदा त्याची चौकशी करणार. त्यामुळं निश्चितपणे जे चूक आहे त्याला कायदा आहे आणि कायद्याने ती शिक्षाही आहे. मी ऐकलं असून सुप्रिया सुळे यांच्या गाडीला अपघात झाला होता आणि या अपघातानंतर त्यांच्या प्रवक्त्याने एक शंका व्यक्त केली की हा घातपात असू शकतो. निश्चितच काही नॅरेटिव्ह सेट करण्याकरता कोण काय बोलले याचं सांगता येणार नाही. कधी व्यक्तीचं प्रदर्शन घडवण्यासाठी, पक्ष जिवंत राहण्याकरता काही ना काही कोणत्याही घटनेला धरून नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळं ती काही मोठी गोष्ट नाही. भाऊ, आता तुमच्या आमदारकीला 13 महिन्याला तुमच्या आमदारकी संपते, बरोबर निश्चितपणे तुम्ही काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आता नवीन जबाबदारी काय मुख्यमंत्री तुमच्याकडे देणार आहेत? खरं तर मी मुख्यमंत्र्याची भेट मी नेहमी घेत असतो. त्या पद्धतीने रेग्युलर भेट होती, त्याच्यात काही विशेष नव्हतं. आणि माझं टायटल काही लोकप्रतिनिधीचं नाही आहे. माझं टायटल एक कडवट भाजपाचा कार्यकर्ता आहे आणि मी 38 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचं काम करतो. लोकप्रतिनिधी टायटल यावं नाही यासाठी नाही करत आहे. मी भाजपाचा कडवट कार्यकर्ता हेच टायटल माझं आहे. आणि त्यामुळे पंडित दीनदयाल उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी, गोळवळकर गुरुजी, अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, खऱ्या अर्थानं लालकृष्ण अडवाणी, आजच्या काळात नरेंद्र मोदीजी, अमित शहा आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्यासारख्या मागं त्यांच्या विचारानं मी काम करणार आहे, विचार संस्कृतीनं काम करणार आहे. आज खरं तर माझं भाग्य आहे, देवेंद्रजी ज्यावेळेस मुख्यमंत्री असताना मला पक्षाचं काम जोरदारपणे करायला मिळतं. त्यामुळं लोकप्रतिनिधी आज अजून बराच प्रवास आहे.
यामुळं लोकप्रतिनिधी कधी होऊ शकतो येतो, पण भाजपाच्या विचाराला धरून कडवटपणे काम करण्याकरता जी संधी पक्षानं उपलब्ध करून दिली ती सगळ्यात जास्त मोठी आहे माझ्याकरता. नक्कीच हे होते भाजपचे आमदार संजय केनेकर. कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.